मी बोलतो की बाबासाहेबांचं संविधान बदलून टाकणार आहे, बाबासाहेबांच्या संविधानाला बदलून टाकेल, आरक्षणाला बदलून टाकेल. अरे जो बोलतोय तो किती सत्य आहे, त्याच्यात किती प्रामाणिकता आहे हे आम्ही तपासली का? कोण बोलला? कोण बोलला? ज्यांनी बाबासाहेबाला 33 वर्ष भारतरत्न पुरस्कार मिळू नाही दिला, तो व्यक्ती बोलतोय की माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धोका आहे. अरे आम्ही कमी पडलो, तुम्ही कशावरून बोलता की आज बाबासाहेबांच्या संविधानाला धोका आहे? 33 वर्ष काय लावले बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यायला? काय 1990ला बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळालं, काय नाही मिळालं त्याच्या अगोदर? हा विषय आम्ही कधी विचारला नाही. बाबासाहेबांचं संविधान दिवस बनवणे, बाबासाहेबांचं लंडनमधलं राहतं घर घेऊन तिथे स्मारक बनवणे, बाबासाहेबांचा इंदू मिलची जागा घेऊन तिथे भव्य दिव्य स्मारकाचं काम चालू करणे, हे कोणी केलं? तर भाजप सरकारने केलं. समाज जागृतीचं काम आपण चालू करा. आणि जोपर्यंत तुम्ही समाज जागृतीचं काम चालू करणार नाही, 75 वर्षापासून आपल्या समाजाला अंधारात ठेवणारी ही काँग्रेस आहे, पुढचे 75 वर्ष अजून अंधारात ठेवेल. इंटरनॅशनल लेवलची ती सुगतकुटी मला बनवायची आहे आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने 100% मी बनवेल, हा माझा विश्वास आहे. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला बाबासाहेबांच्या संविधानावरच विश्वास ठेवत त्यांना न्याय मिळवून देण्यात मला यश आलं. चिमूर विधानसभेत सर्वात जास्त घरकुल अगर कोणी मंजूर करून आणले असेल या चंद्रपूर, गडचिरोली, पूर्व विदर्भात, तर सर्वात पहिला नंबर लागेल माझ्या चिमूर विधानसभेचा. गेल्या 60-65 वर्षाचा बॅकलॉग हा 10 वर्षात भरून काढणं इतकं शक्य नव्हतं. मात्र मागच्या 10 वर्षात जे 50 वर्षात रस्त्यांची निर्मिती नसेल झाली, ते रस्त्यांची निर्मिती करून घेण्यासाठी जो निधी आम्हाला लागत होता, करोडो रुपयांचा निधी इथे उपलब्ध करून रस्त्यांचं जाळ मोठ्या प्रमाणात आम्ही पसरवण्याचं काम केलं आहे. आज चिमूरला नॅशनल हायवेवर आणायला आम्हाला यश आलं. आता एज्युकेशनचं विषय राहिलं, नक्कीच माझं प्रयत्न चालू आहे एक चांगला इंटरनॅशनल दर्जाचा एज्युकेशन हब या विधानसभेत चालू करायचा. येत्या काळात 1-2 वर्षात येईल, मला नक्की यश येईल, माझा प्रयत्न चालू आहे. तो बाबासाहेबांचा त्या दूरदृष्टिकोनमुळेच आम्ही इथे बसलेलो आहोत, अन्यथा बसणं अवघड होतं. त्या बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोनमुळेच एक अल्पसंख्याक माणूस आज आमदार बनून 10 वर्षापासून आपल्या मधात आहे. बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणूनच आपण सर्व आहोत आणि बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी बदलू शकणार नाही. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा TV चॅनल आणि लॉर्ड बुद्धा TV चॅनलचा हा आहे मैत्री संवाद. मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी देशाच्या, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तिमत्वासोबत आपल्याला जोडण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत जोडलेलं आहे, ज्यांची नाळ खऱ्या अर्थानं जनमानसापर्यंत पोहोचलेली आहे, ज्यांचं रिलेशन, ज्यांचं नातं खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत जोडलेलं आहे. आणि असंच ते व्यक्तिमत्व आज आपल्या या मैत्री संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये सहभागी झालेले आहे, ज्यांचं नाव आहे आमदार कीर्तिकुमार बंटीभाऊ भांगडिया. हे नाव चिमूर विधानसभा क्षेत्र जे आहे जिल्हा चंद्रपूरमधील, येथील हे सन्माननीय विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण हितगुज करणार आहोत मैत्री संवादमध्ये. बंटीभाऊ, आपलं लॉर्ड बुद्धा TVच्या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर्वात पहिले तर आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या मार्फत मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना धम्म परिवर्तन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. तर खरं तर आता चंद्रपूर जिल्हा आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीनं नागपूर हे संपूर्ण विश्वामध्ये, देशामध्ये प्रसिद्ध आहे, कारण नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्माची दीक्षा दिली 5 लाख अनुयायांना घेऊन. त्याच धर्तीवरती बाबासाहेब आंबेडकरांनं चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरती या ठिकाणी 2 लाखापेक्षा जास्त लोकांना धम्माची दीक्षा दिली. त्यामुळे चंद्रपूरची ही माती नागपूरच्या मातीप्रमाणाची या ठिकाणी पवित्र आणून पावन झाली. आणि तोच संदेश ज्या मातीला बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल लागलेत, त्याच मातीमधलं हे व्यक्तिमत्व आहे, ज्यांचं नाव आहे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया. आणि हे चिमूर विधानसभा मतदारकेंद्राचे विद्यमान आमदार आहेत आणि ज्यामुळे या मतदारसंघाचा जो कायापालट जो झालेला आहे त्या अनुषंगाने एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत व्यक्तिमत्वाला. भाऊ, एकंदरीत तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व, तुमचं शिक्षण
राजकीय या क्षेत्रामध्ये तुम्ही जे आलात त्या पद्धत तुमचा प्रवेश आणि आज गेले 2 पंचवार्षिक तुम्ही अतिशय स्थिर स्थावर आहात आणि त्या अनुषंगानं काय वाटते तुम्हाला? माझं शिक्षण हे चिमूरला झालेलं आहे. राजकीय जीवनाची सुरुवात ही माझी 2011ला युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून झाली. युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ संघटनात्मक बांधणी करत युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून अनेक कामं मी केली. 2014ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत युवा शक्ती संघटना पूर्ण विलीन करत मला भारतीय जनता पार्टीने चिमूर विधानसभाची तिकीट दिली आणि इथल्या जनतेच्या आशीर्वादाने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने, श्री हरी बालाजी महाराजांच्या आशीर्वादाने, भगवान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने, सुगत कुटी आहे आमच्या इथे, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने मला 2014ला भरभरून आशीर्वाद देत या मतदारसंघाची सेवा करायची संधी दिली. 2014पासून तर 2024पर्यंत सलग दोनही निवडणुका माझ्या चिमूर विधानसभेने माझ्यावर विश्वास दाखवत 19लाही परत मला या मतदारसंघाची सेवा करायची संधी दिली. मी तर हमेशा माझ्या अनेक भाषणांमध्ये बोलतो की माझ्यासारखा भाग्यशाली फार कमी लोक असेल त्याच्यात मी आहो. 10 वर्षापासून हा मतदारसंघ सांभाळत असताना या मतदारसंघाला सर्व धर्म समभाव या भावनेतून पुढे नेण्यात मी यशस्वी झालो. मग ते आमचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तपोभूमीचा विषय असो, चिमूर बालाजी मंदिर तिथलं विषय असो, की आमच्या अनेक गावांमध्ये मा मानिका देवीचे मंदिर सभागृह उभारण्याचा विषय असो, की माझा बौद्ध बांधवासाठी सुगत कुटी चिमूर तालुक्यात सर्वात पवित्र स्थळ करून मानले जाते. जानेवारी महिन्यात तिथे, डिसेंबर महिन्यात तिथे फार मोठी यात्रासुद्धा भरते. आणि मला आठवते माझ्या समाज बांधवांनी 2018ला मला सुगत कुटीवर बोलवलं होतं आणि त्या सुगत कुटीवर माझ्यापुढे विषय ठेवलं होतं की आजपर्यंत आमच्या या सुगत कुटीचं कोणीच विकास केलेलं नाही, आम्हाला अपेक्षित आपल्याकडून आहे. आणि आज मी त्यांच्या विश्वासावर खरं उतरत सुगत कुटीच्या विकासासाठी लागण तो निधी तिथे उपलब्ध करत आताच काही दिवसापूर्वी एक चांगलं मोठं तिथे हॉल बनलेलं आहे. 5 कोटी रुपये आणून त्याचं इनॉग्रेशन झालं. भगवान गौतम बुद्धांची थायलंडवरून 2 मूर्त्या आणल्या, एक 8 फूट एक 5 फूट, त्याची स्थापना तिथे झाली. आता अजून तिथे 2.5 कोटी रुपये आम्हाला हॉलसाठी निधी मंजूर झाला आहे. इंटरनॅशनल लेवलची ती सुगत कुटी मला बनवायची आहे आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने 100% मी बनवेल हा माझा विश्वास आहे. या मतदारसंघात मागच्या 10 वर्षात जसं मी आता थोड्या वेळपूर्वी बोललो की सर्व धर्म समभाव या भावनेतून हा मतदारसंघ मला पुढे नेण्यात यश आलं. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला बाबासाहेबांच्या संविधानावरच विश्वास ठेवत त्यांना न्याय मिळवून देण्यात मला यश आलं. आज चिमूरला 5 कोटी रुपये विपश्यना केंद्र त्याचा निधी जमा झाला आमच्याकडे. 5 कोटी रुपये त्याचं टेंडर झालं आहे. काही दिवसानंतर त्या कामालाही सुरुवात होणार आहे. आज नागभीड तालुक्यात बोकडधो करून आहे पळसगावकडे. आजपर्यंत तिथे 1 रुपया निधी कोणी टाकलेलं नव्हतं. डॉक्टर टेंबुडकर सर करून आहे, ते एक दिवस माझ्याकडे आले की भाऊ म्हणे मी आजपर्यंत कुणाकडे गेलो नाही, फक्त आम्हाला विश्वास तुमच्याकडे आणि पहिल्यांदा तुमच्याकडे मी मागणी करतोय. मी त्यांना म्हटलं मी हेच कमवायला निघालेलो आहे, मला हे आमदारकी याच्यात काही रस नाही आहे. माझ्यावर विश्वास टाकून काम अगर माझ्या भरोश्यावर सोडत आहात तर मला हा विश्वास कायम ठेवण्यासाठीच काम करायचं आहे. आज त्या बोकडदोळच्या इथे 2.5 कोटी रुपये आणून दिले. 1 रुपया आजपर्यंत कोणी तिथे दिलं नव्हतं. साधं तिथे विहार बनलं तर तेही माझ्या निधीतून बनलेलं आहे. 60 वर्षात तिथे कोणी निधी दिलेला नव्हता कोणताही. सुरुवात मी केली, आमदार निधीचं निधी टाकलं, तिथे विहार बनवलं. आता 2.5 कोटी रुपये तिथे मंजूर करून तिथलंही विकासाचं मार्ग आम्ही मोकळ केलं. असं अनेक घटकांना त्यांचं हक्काचं त्यांना मिळवून देण्याचं परिपूर्ण प्रयत्न बाबासाहेबांच्या संविधानावर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर विश्वास ठेवत
करून देण्याचा प्रयत्न केलं आणि यशही सुद्धा त्याच्यात आलं. अच्छा दर्शकांनो, आपण पाहताय की बंटी भाऊच्या माध्यमातून या चिमूरच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध उल्लेखनीय विकासात्मक कामं या ठिकाणी जोमाने पुढे जात असताना तुझं गावाचं नाही का तीर्थ रगड्या, कशाला काशी पंढरी फिरतं, या पद्धतीनं तुकडोजी महाराजांची विचारधारा जर तीर्थ शोधायचं असेल तर ते आपल्या गावामध्ये शोधलं पाहिजे आणि त्या गावाला तीर्थाचं स्वरूप, तीर्थक्षेत्राचा दर्जा कशा पद्धतीनं प्राप्त होईल, कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. अजून मला उल्लेख या ठिकाणी खास करून करावा लागेल की युवा संघटनेच्या माध्यमातून, खरं युवक या देशाची फळी आहे, युवक विकासाचा पाया आहे आणि युवाला जर या ठिकाणी संघटित केलं तर तो कुठलाही बदलाव करू शकतो आणि त्याच अनुषंगानं एक युवक संघटनेची बांधणी करता करता ज्याची दखल एका राष्ट्रीय पक्षानं, भाजपासारख्या पक्षानं घ्यावी आणि त्या पक्षानं बंटी भाऊसारख्या एका व्यक्तिमत्वाला या ठिकाणी डायरेक्टली आमदारकीचं तिकीट बहाल करावं आणि ते दिलेला जो विश्वास पक्षानं टाकला होता तो विश्वाससुद्धा या ठिकाणी बंटी भाऊनं 2019च्या त्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये तो सक्सेस करून दाखवला. प्रचंड मतानं त्यांचा या ठिकाणी विजय झाला. पुढे पुन्हा बंटी भाऊला 2014मध्ये सुद्धा या ठिकाणी जी संधी या ठिकाणी मिळालेली आहे ती तशाच पद्धतीनं त्यांनी 2019मध्ये ती सक्सेस करून दाखवली. तब्बल 2 टर्म या ठिकाणी या चिमूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनं सातत्यानं एक नवीन व्हिजन डोळ्यासमोर ठेवून हे व्यक्तिमत्व या ठिकाणी झटते आहे गोरगरिबांसाठी, झटते आहे वंचित समाजासाठी आणि काम करते आहे खऱ्या अर्थानं उपेक्षित, शोषित, पीडित सर्वांगीण लोकांच्या विकासासाठी या मतदारसंघासाठी. बंटी भाऊ, खरं तर मला अजून तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री घरकुल नावाची योजना सुरू आहे, रमाई आवास नावाची योजना सुरू आहे. या शोषित, पीडित, वंचित, बेघर लोकांना खऱ्या अर्थानं स्वतःचं हक्काचं घर मिळावं या अनुषंगानं काय प्रयत्न आपल्या मतदारसंघामध्ये? आताच थोड्या वेळ पूर्वी आपल्याला सांगितलं सर्व धर्म समभाव या भावनेतून बांधून ठेवण्यात मी यशस्वी झालो. तर या सर्व समाजाच्या सर्व घटकांना त्यांचं हक्काचं जे आहे ते मिळवून देण्याचं माझं प्रयत्न होतं. जसं आता थोड्या वेळ पूर्वी मी सांगितलं, सुगतकुटी, बोकडदो, तपभूमी, अनेक गावांमध्ये मा मानिका देवीचे सभागृह, महर्षी वाल्मिकी ऋषी महाराजांचे सभागृह, संत जगनाडे महाराजांचे सभागृह, संत तुकाराम महाराजांचे सभागृह, भगवान बिरसा मुंडांचे सभागृह, हे जसं बनवून घेण्यात मला यश आलं तसं मी आपल्याला ऑफ द रेकॉर्ड सांगतो, चिमूर विधानसभेत सर्वात जास्त घरकुल अगर कोणी मंजूर करून आणले असेल या चंद्रपूर, गडचिरोली, पूर्व विदर्भात तर सर्वात पहिला नंबर लागेल माझ्या चिमूर विधानसभेचा. रमाई योजना असेल, शबरी योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, यशवंतराव चव्हाण योजना असेल, प्रत्येक योजनेतून त्याला लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळवून देण्याचं काम हे करण्यात आम्ही यशस्वी झालो. आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही घरकुल धारकांना त्यांच्या आदेशांचे वाटप केले. पंतप्रधान आवास योजनेमध्ये चिमूर तालुक्यात एकट्या 4000 घरं मंजूर करून आणण्यात यश आलं. हा रेकॉर्ड आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आज तारखेपर्यंत 1 वर्षाला इतका मोठा अगर टार्गेट आलेला असेल हे दिसणारच नाही. हा पहिल्यांदा आहे. शबरीमध्ये हजारो घर मंजूर करून आणले. रमाईमध्ये 500 घरचं टार्गेट आता आलं. आम्हाला घर शोधा लागत आहे, लाभार्थी कोण आहे, लाभार्थी कोण आहे, ही परिस्थिती इथे आलेली आहे. यशवंतराव चव्हाणमध्ये तिथेही आम्हाला घरकुलं मंजूर करून घेण्यात यश येत आहे. येत्या 2 वर्षात मला असं वाटतं चिमूर विधानसभेतला घरकुलचा बॅकलॉग हा 99% संपलेला राहील. दर्शकांनो, म्हणजे खरं तर अशा व्यक्तिमत्वासोबत हितगुज करताना त्यांची मुलाखत घेताना आमच्यासारख्या अँकरला सुद्धा एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहते. काम करावं तर या धाटणीमधलं किंवा काम करावं तर या पद्धतीनं बंटी भाऊ जे आहे त्या ठिकाणी भांगडी या जे चिमूर या जो विधानसभा मतदार क्षेत्र आहे या मतदार क्षेत्राच्या विकासासाठी समाजाचा जो शेवटचा घटक आहे त्या घटकाला कव्हर कसं करता येईल, तो उपेक्षित राहू नये, वंचित राहू नये, त्याच्या घरावरती, त्याच्या डोक्यावरती हक्काचं छप्पर असावं, स्वतःचं हक्काचं घर असावं आणि या अनुषंगानं तब्बल 4000 घरांची या ठिकाणी घरकुलांचं निर्मिती असेल किंवा घरकुल मंजूर करणं असेल, एवढं मोठं काम या ठिकाणी केलं. खरं तर बंटी भाऊ उभ्या महाराष्ट्रामध्ये लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून इथले खासदार असतील, अनेक आमदार असतील, उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारासोबत आम्ही जेव्हा चर्चा करतो, खरं तर मतदारसंघाचा विकास म्हटल्यानंतर ज्या मूलभूत गरजा आहेत जसं अन्न, वस्त्र आणि निवारा आपण म्हणतो
म्हणतो, पण सोबतच त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या दोन आपण गरजा जोडलेल्या आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहतो तर ह्या ज्या गरजा आहेत या गरजांची परिपूर्तता, जसं रस्ते असतील, गावामध्ये लाईन असेल, पाण्याची व्यवस्था असेल. आता जो जलजीवन नावाचा एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, जलजीवन मिशन नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्र शासनाचा. त्या अनुषंगानं गावामध्ये अनेक कोट्यावधीची योजना उभ्या राहत आहेत. प्रत्येक घराला नळाद्वारे या ठिकाणी शुद्ध, स्वच्छ आणि पूर्ण कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीनं दरडोई दर दिवशी 60 लिटर या दरानं हे पाणी उपलब्ध होतंय. एकंदरीत जलजीवन मिशनच्या दृष्टिकोनातून काय तुमचा पाठपुरावा आहे? आपण आता मूलभूत सुविधांवर चर्चा केली. रस्ते, पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, गावांगावांमध्ये पथदिवे, जिल्हा परिषदच्या शाळांना स्मार्ट शाळा करायचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, माझ्या अनेक तरुणांच्या हाताला 2 वेळचं काम मिळवून देण्याचा विषय असेल, अनेक विषय आहे. गेल्या 60-65 वर्षाचा बॅकलॉग हा 10 वर्षात भरून काढणं इतकं शक्य नव्हतं. मात्र मागच्या 10 वर्षात जे 50 वर्षात रस्त्यांची निर्मिती नसेल झाली, ते रस्त्यांची निर्मिती करून घेण्यासाठी जो निधी आम्हाला लागत होता, करोडो रुपयांचा निधी ते उपलब्ध करून रस्त्यांचं जाळ मोठ्या प्रमाणात आम्ही पसरवण्याचं काम केलं आहे. आज चिमूरला नॅशनल हायवेवर आणायला आम्हाला यश आलं. आज चिमूरला कानपा चिमूर वरोरा ही रेल लाईन मंजूर करून 77 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनसाठी आम्हाला मिळाले. राज्याचं 50% हिस्सा आहे, केंद्र सरकारचं 50% हिस्सा आहे. अनेक गावांमध्ये मला वाटत नाही चिमूर तालुका या चिमूर विधानसभेतलं एकही ग्रामपंचायत अशी नसेल की जिथे जलजीवन मिशनचं काम चालू नाही आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला पाणी पुरवठा योजना जलजीवन मिशनची मंजूर करून घेण्यात यश आलं. ठीक आहे, काही प्रमाणात कुठे काम एकदम व्यवस्थित चालू आहे, कुठे मंद गतीवर चालू आहे. एजन्सी जिथे एकदम चांगली भेटली तिथे एकदम फास्ट काम होऊन निघून गेलं आहे. थोडं 19-20 चालू आहे. मात्र प्रत्येक ग्रामपंचायतीला जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर नल हर घर पाणी हे जे मोदी साहेबांचं स्वप्न होतं ते चिमूर विधानसभेतही पूर्ण करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या दिशेला आम्ही पाऊल उचललेलं आहे. आता आरोग्य आणि शिक्षणाचा विषय राहिला. आरोग्यातही आम्ही आरोग्य सेवाही अपग्रेड करायचा प्रयत्न करतोय. चिमूरचं उपजिल्हा रुग्णालय अजून त्याच्यावर करोडो रुपये निधी मंजूर करून आणले. त्याचे ICU बाकीच्या मशिनऱ्या ते काम चालू आहे. आता आमच्या इथे BC आहे, तिथे PSC होती, त्या BC PSCचं रूपांतर आता आम्ही ग्रामीण रुग्णालयात केलं. नागबीडला ग्रामीण रुग्णालय होतं, त्याचं रूपांतर आम्ही उपजिल्हा रुग्णालयात केलं. अनेक गावांच्या PSC हा अपग्रेड करायसाठी लाखो करोडो रुपये निधी आता मंजूर करून आणण्यात यश आलं. ग्रामीण रुग्णालयाचं अपग्रेडेशन आम्ही उपजिल्हा रुग्णालयात केलं. PSCचं अपग्रेडेशन आम्ही ग्रामीण रुग्णालयात केलं. याने आरोग्याची मूलभूत सुविधांकडे भर देत त्यालाही कसं अजून आपल्याला व्यवस्थित चांगलं करता येईल तोही प्रयत्न करतोय. आता एज्युकेशनचं विषय राहिलं, नक्कीच माझं प्रयत्न चालू आहे. एक चांगला इंटरनॅशनल दर्जाचा एज्युकेशन हब या विधानसभेत चालू करायचा. येत्या काळात 1-2 वर्षात येईल, मला नक्की यश येईल, माझा प्रयत्न चालू आहे. पाहतोय आपण की मानवी गरजा ज्या आहेत, खरं तर लोकप्रतिनिधी कशासाठी असावेत? विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे शिल्पकार नव्हे तर देशाचे शिल्पकार, देशाला दिशादर्शन करणारं संविधान ज्या महामानवाने या देशाला प्रदान केलं आणि ही संसदीय लोकशाही प्रणाली या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिली, त्या लोकशाही प्रणालीच्या अंडरटेकनमध्ये बाबासाहेबांच्या संविधान या देशातल्या प्रत्येक वयवर्षी पूर्ण करणाऱ्या माणसाला राईट टू वोट आणि की मताचा अधिकार एक ठिकाणी मताधिकार दिला. त्या मताच्या अधिकारामुळं आमचे लोकप्रतिनिधी आम्ही या ठिकाणी विधिमंडळामध्ये पोहोचवतो असतो आणि त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या विविध समस्या असेल, विकास कामं असेल, या अनुषंगानं एक निधी खेचून आणणं आणि मतदारसंघाचा आणि पर्यायीनं मतदारसंघातील आमच्या मतदारांचा आणि इथल्या जनमानसाचा विकास करणं हे आद्य कर्तव्य असते. आणि म्हणून या ठिकाणी जे बंटी भांगडी आहेत, आपले आमदार आहेत या ठिकाणी या चिमूर मतदारसंघाचे, या 10 वर्षामध्ये एक नवीन व्हिजन डोक्यासमोर ठेवून बंधूजनो त्यांनी या पद्धतीचं एक मोठं विकासात्मक आणि दर्जेदार काम उभं करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. अजूनही पुढच्या त्यांच्या ज्या गगनभराऱ्या आहेत, ज्या सोच आहेत, त्या अजून तशा पद्धतीने त्याला आकार देण्याचं काम ते करतायत. बंटी भाऊ, पुन्हा एक माझा या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न असेल छोटासा त्या अनुषंगानं. खरं तर तुम्ही भाग्यवानच आहात,
कारण तुम्ही ज्या मातीमध्ये आहात या मातीला विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेला आहे. तुमच्याच चिमूर मतदारसंघामध्ये म्हणजे तुमच्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये म्हणजे 16 ऑक्टोबर 1956ला या दिवशी या ठिकाणी दुसरा जो धम्मदीक्षेचा प्रोग्राम होता त्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी धर्मांतरित केलं. म्हणजे एक मानव कल्याणकारी विचारधारेमध्ये धम्माच्या विचारधारेमध्ये बाबासाहेबांना घेऊन गेलेत. एकंदरीत तुमचा काय व्ह्यू आहे या घटनेकडे, या दृष्टिकोनाकडे? बाबासाहेबांनी जो पाऊल त्यावेळी उचललेलं होतं तो इतकं महत्त्वाचं होतं, त्यामुळे आज देश एकदम सुरक्षित आहे. बाबासाहेब अगर त्यावेळी तो पाऊल उचलत नसते तर मला नाही वाटत आपण आज हा माईक धरून राहत असते आणि मी आपल्या पुढे बोलायला असतो. यदा कदाचित बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर नाही, मी आता तो धर्म स्वीकारला असता, हा धर्म स्वीकारला असता, या इतर कोणतं स्वीकारलं असतं तर काय होत असतं काय नाही, म्हणजे देशाची नक्की या ठिकाणी छकलं पडली असती. मी इतकं मोठं काही विज्ञान पंडित नाही हो, ज्ञानी पंडित नाही हो, मात्र मला एक माझ्या सामान्य बुद्धीला कळते. बाबासाहेबांनी जी घटना आपल्याला दिलेली आहे, जो संविधान आपल्याला दिलेलं आहे, आणि बाबासाहेबांचं त्यावेळेचं दूरदृष्टिकोन जो होता तो बाबासाहेबांचा त्या दूरदृष्टिकोनमुळेच आम्ही इथे बसलेलो आहोत, अन्यथा बसणं अवघड होतं. त्या बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोनमुळेच एक अल्पसंख्याक माणूस आज आमदार बनून 10 वर्षापासून आपल्या मधात आहे. अगर बाबासाहेबांची संविधान आपल्याला दिलेलं नसतं आणि बाबासाहेबांच्या संविधानाला घेऊन अगर आपण चालत नसतो तर काय होत असतं या देशाचं देवालाच माहीत. मी एकच विनंती करेल माझ्या सर्व समाज बांधवांना, सर्व 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 बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणूनच आपण सर्व आहोत, आणि बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी बदलू शकणार नाही. नाही, खरं तर बट्टी भाऊ मधल्या काळामध्ये पाहतो आपण, म्हणजे देशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये एक नेरेटिव्ह उभं केलं होतं नाही का, की संविधान खतरे में है, संविधान बदलण्याचं काहीतरी षडयंत्र होतंय वगैरे. याबद्दल काय म्हणाल? बघा, मी परत सांगतो, मी इतकं काही ज्ञानी पंडित नाही. आपणही चांगल्याने समजू ना, हे आम्ही पांढरे पोशाखी जे असतो हे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतो. मागच्या काळातलं जे आपण विषय काढलाय, फेक निगेटिव्ह किती होतं, खोटं प्रचार किती झाला, आणि ज्या लोकांनी खोटं प्रचार केला आम्ही कुठेतरी कमी पडलो साहेब. मी बोलतो की बाबासाहेबांचं संविधान बदलून टाकणार आहे, बाबासाहेबांच्या संविधानाला बदलून टाकेल, आरक्षणाला बदलून टाकेल. अरे जो बोलतोय तो किती सत्य आहे, त्याच्यात किती प्रामाणिकता आहे हे आम्ही तपासली का? कोण बोलला? कोण बोलला? ज्यांनी बाबासाहेबाला 33 वर्ष भारतरत्न पुरस्कार मिळू नाही दिला तो व्यक्ती बोलतोय की माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धोका आहे. अरे आम्ही कमी पडलो, तुम्ही कशावरून बोलता की आज बाबासाहेबांच्या संविधानाला धोका आहे? 33 वर्षे काय लावले बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यायला? काय 1990ला बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळालं, काय नाही मिळालं त्याच्या अगोदर? हा विषय आम्ही कधी विचारला नाही. मात्र येऊन बोलून दिलं ना, संविधान मोदीजी आले तर संविधान बदलून टाकेल. अरे त्याच मोदी साहेबांनी संविधान दिवस बनवलं, त्याच मोदी साहेबांनी बाबासाहेबांचं. बंटी भाऊ पुन्हा एक लक्षामध्ये मुद्दा आणून देतो की दर्शकांना आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की 26 नोव्हेंबर हा जो दिवस या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून नव्हे तर आता प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून संविधान दिवस म्हणून आज उभ्या देशामध्ये मानवण्याचं किंवा साजरा करण्याचं जे नियोजित केलेलं आहे हे देण केवळ आणि केवळ लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलची आहे. कारण लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल ही पहिली मागणी त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचवली. आणि खरं तर त्यांनी तो विचार केला की नाही, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हे संविधान प्रदान केलं तोच दिवस खरा संविधान दिवस आहे. आणि लॉर्ड बुद्ध टीव्हीची स्थापना सुद्धा दर्शकांना त्याच दिवसाची आहे. तो दिवस आहे संविधान दिवस 26 नोव्हेंबर. आणि म्हणून पुन्हा एकदा बंटी भाऊच्या या इंटरव्ह्यूमध्ये किंवा या मुलाखतीमध्ये आवर्जून आपण उल्लेख करूया की लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलची ही देण आहे देशाला की संविधान दिवस आज बाहेर आलेला आहे. लॉर्ड बुद्धा चॅनलचंही मी खूप खूप अभिनंदन करेल, कौतुक करेल. मात्र लॉर्ड बुद्धा चॅनललाही माझी विनंती राहील, आपण अनेकांकडे ही विनंती केली असेल, विनंती मान्य करणारा कोण? आपण निवेदनं दिले, आपण अनेक मागण्या केल्या, मात्र ती मागणी केली कोणी पूर्ण? तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी.
बाबासाहेबांचं संविधान दिवस बनवणे, बाबासाहेबांचं लंडनमधलं राहतं घर घेऊन तिथे स्मारक बनवणे, बाबासाहेबांचा इंदू मिलची जागा घेऊन तिथे भव्य दिव्य स्मारकाचं काम चालू करणे, हे कोणी केलं? तर भाजप सरकारने केलं. आज हे काँग्रेस बोलायचे मोदीजी आले तर संविधान बदलून टाकेल, स्वतःच्या स्वार्थाची पोळी शेकून घेण्यासाठी. आणि आम्ही कुठे कमी पडलो? खरं तरी हे पण आपण खरं तर ही एक चर्चा आपली बंटी भाऊ यामध्ये की खरं तर बाबासाहेब स्वतः म्हणायचे काँग्रेस हे जळतं घर आहे, एक मुद्दा. पण दुसरा, याच विदर्भाच्या भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबाला पराभूत करणारे मी बोलतो ना, मला कंटिन्यू बोलू द्या. माझी जो आपल्याला विनंती राहील, लाड बुद्धा चॅनलला माझी विनंती राहील, समाज जागृतीचं काम आपण चालू करा. आणि जोपर्यंत तुम्ही समाज जागृतीचं काम चालू करणार नाही, 75 वर्षापासून आपल्या समाजाला अंधारात ठेवणारी ही काँग्रेस आहे, पुढचे 75 वर्ष अजून अंधारात ठेवेल. आमचं फक्त लाभ घेतलंय त्यांनी, स्वतःची राजकीय पोळ्या शेकून घेण्यासाठी समाजात तेढ निर्माण करत समाजाला वाटून टाकलं. आणि आपण अंधभक्त म्हणून आमचा देव पंजा, आमचा देव काँग्रेस. आता जसं आपण बोललात, बाबासाहेबांना भंडाऱ्यावरून अपमानित करत पाडलं, बाबासाहेबांना मुंबईवरून अपमानित करत पाडलं, बाबासाहेबांना राज्यसभेत कोणी घेतलं? होऊ द्या याच्यावर डिबेट. बाबासाहेबांना राज्यसभेवर कोण घेतलं? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार कोणी मिळवून घेतलं? संविधान सभेमध्ये सुद्धा बाबासाहेबांना येण्यासाठी पश्चिम बंगालमधून यावं लागलं. ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे पुढे. आमच्या डोळ्यावरून पट्टी उघडेल कधी? लाड बुद्धा चॅनलला माझी विनंती राहील की जसं तुम्ही संविधान दिवसासाठी संघर्ष केलं आणि आपली मागणी अगर कोणी पूर्ण केली असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केली. माझी विनंती राहणार की आपण आपल्या चॅनलच्या मार्फत आता आपल्या समाज बांधवांच्या डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे ती पट्टी उघडायचं काम करा. जोपर्यंत आपल्यात जनजागृती होणार नाही तोपर्यंत आमच्यासारखे लोक असंच लाभ घेत राहणार. दर्शकांनो, आपण पाहता की खरं तर लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल सत्यनिष्ठ आहे, वास्तवनिष्ठ आहे. आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल या ठिकाणी नेहमीच वास्तविकता आणि सत्यता मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ या ठिकाणी समाजापुढे देशासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतच राहते. तर या अनुषंगाने अनेक गोष्टीला उजाळा मिळतो आहे. आपण जुळलेलो आहोत मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये. आणि आपल्यासोबत आजचं जे व्यक्तिमत्व आहे ते आमदार कीर्तिकुमार म्हणजे उर्फ बंटीभाऊ बांगडिया, आणि ते चिमूर विधानसभा मतदार क्षेत्राचे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांना जाणून घेत आहोत की ही हितगुज किती महत्त्वाची आहे. लोकनेता कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, जो सगळ्या घटकांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं समानतेने या ठिकाणी तो विचार करत असतो. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या पक्ष पार्टीच्या तिकिटावरती निवडून येतो तेव्हा तो निवडून जिंकल्यानंतर तो फक्त आणि फक्त त्या लोकांचा, त्या मतदारसंघाचा नेता असतो, ना की कुण्या पक्ष आणि पार्टीचा. कारण तो लोकनेता होत असतो. आणि तीच भूमिका सातत्यानं बंटीभाऊ घेतात. म्हणून तब्बल 2 टर्ममध्ये चांगल्या भरघोष मतांनी या ठिकाणी निवडून येतात. तर बंटीभाऊ, शेवटचा आपला हा प्रश्न असेल की आता नक्की तर लॉर्ड बुद्धा टी व्हीला तुमच्याबद्दल या ठिकाणी विश्वास आहे. आम्ही मतदारसंघामध्ये लोकांसोबत हितगुज करतो, जाणून घेतो. पण भविष्यातलं काय व्हिजन असेल? आपण लोकांकडे जातोय, काय नियोजन असेल? बघा, मला खूप काही कामं करायची आहे आणि मी हे काही खुर्ची टिकून ठेवण्यासाठी करत नाही आहो. माझ्या या मतदारसंघातल्या हजारो कुटुंबांचा जो विश्वास माझ्यावर बसलेला आहे तो विश्वास टिकून ठेवण्यासाठी मी काम करतोय. आणि शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास टिकून ठेवेल हा जो शब्द दिला आहे तो शब्दावर तंतोतंत कायम राहण्याचा प्रयत्न करतोय. मी परत सांगतो, आपल्याला खूप काही कामं करायची आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था उभी करायची आहे. माझ्यासारख्या हजारो तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी रोजगार निर्मिती मला करायची आहे. एखादं औद्योगिक क्षेत्र किंवा MIDC वगैरे उभं करण्याच्या दृष्टीकोन नाही, इथे MIDC आहे, मात्र रॉ मटेरियल नाही. रॉ मटेरियल नसल्यामुळे कोणी उद्योगपती येत नाही. आज रॉ मटेरियल अगर आम्हाला आणायचं आहे तर आमच्याकडे दळणवळणाची व्यवस्था नाही, रोड कनेक्टिव्हिटी बरोबर नाही, रेल वाहतूक नाही, एअर वाहतूक नाही, जल वाहतूक नाही. कोणताही इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करताना विचार करेल मला ट्रान्सपोर्टेशन खर्च किती आहे. तर मी गेल्या 10 वर्षापासून त्या दिशेला काम करतोय. आता मला रेल्वेसाठी मंजुरी मिळाली,
महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्या बजेटमध्ये 77 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनसाठी दिले. येत्या 2-4-5 वर्षात रेल्वे चालू होईल. आम्ही जलवाहतुकीचा प्रयोग करतोय, चिमूर ते चामोर्शी ते काकीनाडा. अगर तो आमचं यशस्वी झालं तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यातला सुरजागडचा मटेरियल उचलून चिमूरला आणू आणि इकडे लोह इंडस्ट्रीचं हब बनवण्याचं डोक्यात चालू आहे. असं अनेक विषय चालू आहे. आखरी बघा, काम करत राहणे हा आपलं काम आहे आणि आपलं काम प्रामाणिक आहे की नाही हे तपासणे माझं मतदार राजांचं काम आहे. आणि माझ्या कामात प्रामाणिकता असेल, माझ्यात अगर प्रामाणिकता असेल तर माझं मतदार बंधू भगिनी हा माझ्या पाठीशी 100% राहील आणि परत मला संधी उपलब्ध करून देईल हा मला विश्वास आहे. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवत मागचे 10 वर्ष काम करत राहिलो. पुढचं अख्खं आयुष्य या 2 महामानवांच्या विचारांवर चालायचं माझं प्रयत्न आहे आणि मी प्रामाणिकपणे अगर यांच्या विचारावर चालत राहिलो तर प्रामाणिकपणे माझं मतदारसंघही हा माझ्या पाठीशी राहील हा मला विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. दर्शकांनो, आपण पाहताय की लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो, बघत होतो आणि आपल्यासोबत आजचं व्यक्तिमत्व जे जुळलेलं होतं आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया, जे चिमूर विधानसभा मतदार क्षेत्राचे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. आणि त्याच अनुषंगानं नक्की जशा 2 टर्म या ठिकाणी बंटीभाऊ चांगल्या भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत. पुन्हा आत्मविश्वास लॉर्ड बुद्धा टीव्हीला आहे तुमच्या कार्यकर्तृत्वाचं. या ठिकाणी जेव्हा आम्ही आरसा बघतो आहोत त्या अनुषंगाने नक्कीच भाष्य आम्ही करू की तुम्ही विजयाचे हॅट्रिक या ठिकाणी नक्कीच यावेळेस सुद्धा मारणार आहात. आणि त्याच अनुषंगाने या मतदारसंघाच्या या मतदार मायबापाचं, शोषित वंचित पीडितांचं भलं तुमच्या हातानं या ठिकाणी चांगल्याच पद्धतीनं होणार आहे. पुन्हा एकदा भरभरून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या. आपण एवढा किमती वेळ या धावपळीचा असताना सुद्धा या पिरियडमध्ये आम्हाला दिला, आमच्यासोबत जुळलात आणि तुम्हाला आम्हाला जाणून घेता आलं. आमच्या करोडो जे दर्शक तुम्हाला पूर्ण भारतामध्ये बघतायत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला जाणून घेता आलं, त्याबद्दल आपलं धन्यवाद या ठिकाणी. तर दर्शको, हा होता मैत्री संवाद आणि मैत्री संवादामध्ये आपल्यासोबत जुळले होते चिमूर या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया आणि आपण त्यांना या ठिकाणी जाणून घेतलेलं. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, माझ्यासोबत या ठिकाणी आहे माझा कॅमेरामन या ठिकाणी जो सातत्यानं मला सहकार्य करत राहतो, स्वराज वासनकर. तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत बघत राहा तुमचं आमचा हक्काचं लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.